नमस्कार मंडळी, आजच्या या रंजक आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. आपण आज मध्यम वर्गाचा ऐतिहासिक प्रवास आणि आजच्या काळातील हे जे नवीन डिजिटल धोके आहेत त्यावर प्रकाश टाकणार आहोत. एकीकडे आपण आपल्या मध्यमवर्गीय मुलांचा शोध घेणार आहोत आणि दुसरीकडे आजच्या काळात नकळतपणे आपल्या घरात प्रवेश केलेल्या या नव्या व्यसनांना कसं सामोरं जायचं हे समजून घेणार आहोत. चला तर मग या माहितीपूर्ण प्रवासाला लगेच सुरुवात करूया. आजकाल बऱ्याचदा मध्यमवर्ग हा शब्द आपण एखाद्या उणिवेसारखा किंवा अगदी मजेत वापरताना बघतो. पण खरं सांगायचं तर मध्यमवर्ग ही केवळ एक आर्थिक स्थिती नाहीये, ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे. हाच तो वर्ग आहे जो खऱ्या अर्थाने समाजाला चालवतो. याच वर्गाने पिढ्यानपिढ्या आपली संस्कृती टिकवलीये, कलेची आवड जपलीये. थोडक्यात सांगायचं तर समाजाचा खरा कणा किंवा आधारस्तंभ हाच वर्ग आहे. भाग 1. मध्यम वर्गाचा उदय आणि मूल्य. आता वर्तमानातील समस्या सोडवण्यासाठी थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं असतं. हा मध्यमवर्ग नेमका आला कुठून, त्याची मूळ मूल्ये काय आहेत ते आता आपण पाहूया. हा सगळा घटनाक्रम खूपच रंजक आहे बरं का. म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे किंवा आपले जुने संत हे काही आजच्या व्याख्येनुसार मध्यमवर्गीय नव्हते. या वर्गाचा उदय खऱ्या अर्थाने 19व्या शतकातील औद्योगिकरणानंतर झाला. आणि यांची सर्वात मोठी ताकद काय होती तर परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. 20व्या शतकात त्यांनी आपले पारंपरिक व्यवसाय मागे ठेवून नवीन कौशल्य आत्मसात केली. पुढे शतकाच्या उत्तरार्धात आपण पाहिलं की एकत्र कुटुंबांकडून न्यूक्लिअर म्हणजेच विभक्त कुटुंबांकडे वाटचाल सुरू झाली. आणि आज या 21व्या शतकात परिस्थिती अशी आहे की हाच वर्ग आधुनिक बाजारपेठेचा आणि मोठ्या जाहिरातींचा मुख्य टार्गेट ऑडियन्स बनला आहे. इथं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. जेव्हा पारंपरिक व्यवसाय हातातून गेले तेव्हा या वर्गानं स्वतःला कसं सावरलं असेल? उत्तर अगदी सोपं आहे, शिक्षण. काळाच्या ओघात स्वतःला टिकवण्यासाठी त्यांनी शिक्षणालाच आपलं सर्वात मोठं भांडवल बनवलं. खिशात किती पैसा आहे यापेक्षा डोक्यात किती ज्ञान आहे या विचाराला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. आणि खरं सांगू, हीच ती मूळ ताकद आहे जिने या वर्गाला आजवर तारून नेलं आहे. भाग 2. बदलती जीवनशैली आणि आधुनिक पोकळी. काळ जसजसा पुढे गेला तसं तशी फक्त अर्थव्यवस्थाच बदलली नाही तर आपली पूर्ण जीवनशैलीच बदलून गेली. आणि यातूनच एक मोठी भावनिक पोकळी निर्माण झाली. या बदलाकडे पाहिलं की स्पष्ट समजतं आपण काय गमावलं आणि काय मिळवलं. पूर्वीच्या त्या वाडा संस्कृतीची आठवण काढा. तिथे माणसांमध्ये कमालीची जवळीक होती, एकत्र राहणं होतं, गांधीवादी विचारांचा तो एक साधा सरळपणा होता. पण आज काय चित्र आहे? आजच्या आधुनिक फ्लॅट संस्कृतीत आपण केवळ सुविधांवर भर दिला आहे. आज प्रत्येकाला आपली स्वतःची अशी एक स्पेस हवी असते. पण या स्पेसच्या अट्टहासामुळे झालंय काय तर माणसांमधील भावनिक अंतर खूप जास्त वाढले आहे. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. आपण भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलो. माझं आयुष्य अजून कसं चांगलं होऊ शकतं ह्या एकाच विचाराने आपण घरात जगातल्या सर्व सोयीसुविधा आणून ठेवल्या. पण हे सगळं करत असताना आपण एकमेकांपासून दुरावलो गेलो. आणि जेव्हा आयुष्यात अशी मोठी भावनिक पोकळी निर्माण होते ना, तेव्हा समाज एका नव्या आणि भयंकर धोक्याला नकळतपणे आमंत्रण देत असतो. भाग 3. आधुनिक व्यसनांचा नवा धोका. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात गंभीर आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ही जी भावनिक पोकळी आहे ती नेमकी कशी भरून काढली जात आहे? बघा, व्यसन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सिगरेट, दारू किंवा तंबाखू, बरोबर. पण आजच्या काळात व्यसनाची व्याख्याच पूर्णपणे बदलून गेली आहे. स्मार्टफोन्स, सोशल मीडियाचं सतत स्क्रोलिंग, तासनतास चालणारं ऑनलाईन गेमिंग आणि अगदी ते रोज प्यायले जाणारे एनर्जी ड्रिंक्स, ही सगळी आपल्या रोजच्या वापरातील अगदी साधी वाटणारी साधनं आहेत, पण ती आता अत्यंत गंभीर व्यसने बनत चालली आहेत. या शब्दाचा मूळ अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण व्यसन या शब्दाची फोड केली तर विपरीत आसन असा अर्थ निघतो. याचा सोपा अर्थ असा की अशी कोणतीही कृती किंवा स्थिती जी आपल्या आरोग्याच्या, आपल्या प्रगतीच्या आणि स्वतःच्याच हिताच्या पूर्णपणे विरुद्ध जाते. जेव्हा एखादी सवय आपल्या नियंत्रणाबाहेर जाते आणि आपलंच नुकसान करू लागते तेव्हा ते व्यसन बनतं. हा जो व्यसनाचा प्रवास आहे तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रज्ञ नेहमी सांगतात की व्यसन हे कधीच अचानक एका रात्रीत लागत नाही. तो एक घसरता उतार आहे. सुरुवातीला मनात फक्त एक छोटंसं कुतूहल असतं, मग एखादा प्रयोग म्हणून ते करून पाहिलं जातं. त्यातून हळूहळू एक तीव्र ओढ किंवा लालसा निर्माण होते आणि शेवटी त्याचं रूपांतर अशा एका सवयीत होतं जी कधीच सुटत नाही. एकदा का या उतारावर पाऊल ठेवलं की पुन्हा वर येणं खूपच कठीण असतं. आणि यात सर्वात जास्त धोका नेमका कोणाला आहे?
आकडेवारी अगदी स्पष्ट सांगते की 13 ते 16 या वयोगटातील मुले या नवीन डिजिटल व्यसनांना सर्वाधिक बळी पडतात. या वयात नवीन गोष्टींवर प्रयोग करण्याची एक वेगळीच उत्सुकता असते, पण त्या गोष्टींचे दुष्परिणाम समजून घेऊन योग्य वेळी मागे फिरण्याची जी प्रगल्भता लागते ती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे सोशल मीडिया आणि गेमिंगचं हे चकचकीत आकर्षण त्यांना अगदी सहज आपल्या जाळ्यात ओढतं. भाग 4. व्यसनाचे मानसशास्त्र आणि सामाजिक स्वीकार. आता नुसतं आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आज आपला समाज स्वतःच या सवयींना कसं खतपाणी घालत आहे हे पाहणं धक्कादायक आहे. सर्वात मोठी अडचण ही आहे की आजकाल या सवयी सोशली एक्सेप्टेबल म्हणजेच समाजात स्वीकारार्ह होऊ लागल्या आहेत. आपण वीकेंड कल्चर आणि मी टाईम यांसारख्या आधुनिक संकल्पना मोठ्या अभिमानाने मिरवतो, पण यामुळे कुठेतरी एकाकीपणा आणि व्यसनाला एक प्रकारचा सामान्यीकरण मिळालं आहे. म्हणजे बघा, जर 2 लोक एकत्र बसलेत, एक जण मर्यादित वागतोय आणि दुसरा सतत मोबाईलमध्ये डोकं खुसून अतिरेक करतोय, तरीही आपण त्या अतिरेकाकडे दुर्लक्ष करतो. लोक आपल्या आतील भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी या सवयींचा आधार घेत आहेत आणि ही खरोखरच सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. मग आता साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर या भौतिक सुखसोयी आणि आधुनिक जीवनशैलीने ही पोकळी निर्माण केलीच आहे, तर ती खऱ्या अर्थाने आणि सकारात्मक मार्गाने भरून तरी कशी काढायची? यावर नेमका उपाय काय आहे? भाग 5. उपाय, शिक्षण आणि साधेपणा. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये. आपण सुरुवातीला जो मध्यमवर्गाचा मूळ इतिहास पाहिला ना, अगदी तिथेच याचं उत्तर दडवलेलं आहे. आपल्या पारंपरिक ताकदीकडे पुन्हा वळणं हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. या आधुनिक व्यसनांना रोखण्यासाठी हे 3 अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे स्वतःच्या सवयींची जाणीव ठेवणं. आपण आपला मौल्यवान वेळ कुठे आणि कसा घालवत आहोत यावर बारकाईने लक्ष ठेवणं. दुसरं म्हणजे खुला संवाद. घरात पालक, मुले आणि शिक्षक यांच्यात मनमोकळी चर्चा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरं, जे मध्यमवर्गाचं नेहमीच मुख्य वैशिष्ट्य राहिलं आहे, कला, वाचन आणि मैदानी खेळांसारखे सकारात्मक पर्याय शोधून काढणं आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणं. थोडक्यात आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर, काटकसर, स्थैर्याची आवड आणि शिक्षणावरील ठाम निष्ठा ही जी मध्यम वर्गाची मूळ मूल्ये होती, तीच आज आपलं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात. साधेपणा आणि ज्ञान हेच आपल्याला सतत भुरळ घालणाऱ्या या आधुनिक ग्राहकवादाच्या आणि डिजिटल व्यसनांच्या जाळ्याविरुद्ध एक मजबूत कवच प्रदान करतात. किती सुंदर आणि सकारात्मक विचार आहे हा. व्यसन ही कधीच केवळ एका व्यक्तीची समस्या नसते, ती संपूर्ण समाजाची एकत्रित जबाबदारी असते. जर आपण सर्वांनी मिळून आपल्या उत्तम संवादातून आणि चांगल्या सवयींमधून ही आयुष्यातील पोकळी सकारात्मक मार्गाने भरून काढली, तर या आधुनिक व्यसनांना आपल्या जीवनात अजिबात थारा मिळणार नाही. आपण आपली मूळ ओळख म्हणजे स्थैर्य, शिक्षण आणि साधेपणा कायम टिकवून ठेवली पाहिजे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण हे नक्कीच शिकलो की आधुनिक काळातील या नव्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आपल्याच मजबूत मुळांकडे परत जाण्याची नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आजची ही माहिती आपल्या सर्वांसाठीच विचार करायला लावणारी आणि मार्गदर्शक ठरेल. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा दिवसाचा शेवटचा तास एका निर्जीव मोबाईलच्या स्क्रीनसमोर व्यतीत होणार आहे की आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत संवादात? सबस्क्राईब करा.